देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीनल। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। कल्याण रेलवे स्टेशन परिसर की साफ सफाई, यात्रियों के लिए स्वच्छता गृह, पादचारी पुल पर पंखे, प्रतीक्षालय, स्काईवॉक पर बसे फेरी वाला विक्रेता, इन तमाम समस्याओं को लेकर भिवंडी के सांसद सुरेश उर्फ बाळा मामा म्हात्रे इन्होंने जांच दौरा किया। कल्याण स्टेशन प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर स्वच्छता गृह की जगह पर सैलून शुरू किए जाने पर उपस्थित रेलवे अधिकारियों की जबरदस्त आड़े हाथों लेकर कई सवाल उन्होंने उठाए। इस तरह से स्टेशन के स्काईवॉक और उस पर बैठने वाले फेरी वाले अन्य कई समस्याओं की शिकायतों के सामने रखकर रेलवे प्रशासन अधिकारी और केडीएमसी अधिकारियों को उन्होंने सूचनाएं दी। इन सभी समस्याओं पर समाधान के लिए इन अधिकारियों को 3 बार मौका देकर कार्रवाई न होने पर इनका तबादला करने की चेतावनी उन्होंने दी है। वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत। बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडलेले आहेत। इथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं। हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे। आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन। 1 वेळा 2 वेळा 3 वेळा आम्ही विनंती करू आणि 3 वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही, ज्याने त्याची कारवाई केली नाही, तर 4थी वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सरळ दुसरीकडे जावं, अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोर होईल। सर, विधानसभेत